मी सूरज परदेशी, विदर्भाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार सामाजिक न्याय मंच। दिनांक 13/14 पासून आमचा बेमुदत उपोषण सुरू करण्यात आला आहे। तसंच अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पोर्सेट यंत्रणा बसवण्यात आले होते। त्या बसवण्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पाणी नळ योजना सुरू आहे, त्या गावामध्ये बसवण्यात येणार होते। त्यांनी बसवला, परंतु नळ योजना बंद आहे। आम्ही जेव्हा तपासणी केली असता ती त्या गावामध्ये ते यंत्रणा बसवणार, परंतु नळ योजना नसतानाही त्यांनी बसवला आणि निधी अशा प्रत्येक गावात म्हणजे 80% गावामध्ये बसवण्यात आले आहेत, परंतु सुरू करण्यात आला नाही। त्याबद्दल आम्ही दिनांक 13 पासून उपोषणावर बसला आहे। दुसरा विषय असा आहे की शासकीय गोदाम अन्नधान्य विभाग भंडारा येथे गणेश हमाल कामगार संस्थाला 2007ला आम्हाला ते टेंडर देण्यात आले होते। 7 पासून आजपर्यंत टेंडर निघाले नाही। तर काल जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही निवेदनासाठी निवेदन येणार आहे, म्हणून नवीन प्रोसेस सुरू आहे। अशा 2 विषयावर आम्ही बसले आहे। आमची अशी मान्य आहे की आमची जर आम्हाला या विषयावर कोणत्याही प्रकारचे रिस्पॉन्स देण्यात आले नाही तर आम्ही समोर आत्मदहन, रास्ता रोको आंदोलन आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आंदोलनाचे भूमिकेवर निर्माण करणार आहोत।